लाडकी बहीण योजनेवरून काल राज ठाकरेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावलेला। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंच्या या टोल्याला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलं। काही जणांसाठी फक्त लाडकी सुपारी महत्त्वाची असते असं दानवे म्हणाले। जितेंद्र आव्हाडांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरेंनी दुसऱ्यांच्या घरात न डोकावता आपल्या घराकडे पाहावं असं आव्हाड म्हणतात। पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे। आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते। योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? मला असं वाटतं लाडका भाऊ लाडकी बहीण करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात। कारण आपण जे मागच्या 10-20 वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळे हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे। आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डोक्यावर आणि आता टीका टिप्पणी करायची आणि आता लाडका भाऊ ना आता लाडकी बहीण आठवायची, म्हणजे यांच्यासारखंच आहे ना, यांच्यासारखंच आहे। निवडणुका आल्या म्हणून यांना लाडका भाऊ आठवतो, लाडकी बहीण। आता मी कुठेतरी पाहिलं की यांना काय लाडका भाऊ लाडकी बहीण कोणालाच प्रिय नाही, यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून ही लाडका भाऊ लाडकी बहीण येऊ लागले। आता अमिताभ बच्चन श्रेष्ठ कलाकार आहे, तसं हे पण ज्येष्ठ कलाकार आहे त्यांच्या त्यामुळे त्यांच्या डोक्यातनं ते जात नाही। ते दरवेळेस आपलं रूप बदलत असतात। त्या अभिनयामध्ये उतरण्यासाठी अमिताभला खूप प्रयत्न करावा लागतो, तसा ह्यांना न प्रयत्न करता ते अभिनय करू शकतात। इतका भूमिका बदलणारा राजकारणी महाराष्ट्रात नाही आहे, महाराष्ट्राने देशात नाही आहे। 1 महिन्यापूर्वी ह्याच्याबरोबर, 2 महिन्यापूर्वी त्याच्याबरोबर, 3 महिन्यापूर्वी त्याच्याबरोबर, त्यांचे सगळे संबंध लिव्हिंग रिलेशनशिप बरोबर आहे। कधी घ्या, कधी पकडा, कधी सोडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।